महापौर विनायक पांडे यांनी मात्र या ठिकाणी पक्ष नेतृत्व आपल्याला विचारात घेत नाही असं म्हणत नाराजी व्यक्त केलेली आहे। तर विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपात महाभारत सुरू आहे। आमदार देवयानी फरांदेंचा पक्षप्रवेशाला विरोध आहे। सोशल मीडियावर पोस्ट टाकत नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। निवडणूक प्रमुख असून देखील विश्वासात न घेतल्याचा आरोप या ठिकाणी होतोय। या सगळ्या संदर्भात समर्थकांसोबत संवाद साधलाय आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। शिवसेनेचे महापौर भाजपमध्ये पक्षप्रवेश करताय, मात्र देवयानी फरांदे यांच्या समर्थकांचा त्यांना विरोध आहे। काय सांगाल? खरं तर तुम्ही विरोध करताय विनायक पांडे? नाही, मी कोणाची समर्थक नाही आहे। मी पक्षाची एक सदस्य आहे। मी 85 सालापासून भाजपचं काम करते आहे। तर मला असं वाटतं की काही गोष्टी पक्षामध्ये अजून एबी फॉर्म भरले गेले नाही आहे। तर वातावरण हे जे झालं आहे तर ते असंही व्हायला नको आणि फॉर्म पण नाही। काही गोष्टी या आपल्याला पक्षासाठी काही आपला जो आपण बघतोय की भारत देशाचा विकास चाललेला आहे तर काही गोष्टी या अशा कराव्या लागतात। तर असं काही आमची गळचेपी विपी नाही। माजी महापौर विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशाला आता भाजप कार्यालयाच्या बाहेरच विरोध केला जातोय। खरं तर जे भाजपमध्ये जे राजकारण सुद्धा आहे ते व्हायला नको अशी देखील काहीशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या भाजप समर्थकांकडून केल्या जात आहेत। त्याच्यामुळे माजी महापौर विनायक पांडे यांचा पक्षप्रवेश असा होतो की नाही याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। जे कार्यकर्ते तळागाळातले काम करून राहिले त्यांना जर आज संधी मिळणार असेल तर त्यांना संधी मिळालीच पाहिजे। तुम्ही संघटनेत घ्या, आम्ही नाही म्हणत नाही, पण जे सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी येत असेल तर त्यांना आमचा पूर्ण विरोध आहे आणि आमच्यावर होणारा अन्याय तो बंद करा, आम्हाला न्याय द्या। काय वाटतंय आपण? सर बरोबर आहे ना सर, किती वर्ष काम करायचं? म्हणजे लोक राजकारणातले लोक म्हणतायत की तुम्ही किती दिवस काम करणार आहे, किती दिवस नाव लिहिणार आहे कागदांवर। मग आता आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं तर आम्ही मोठे होऊ ना। तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षमच करत नाही गरिबांना, आणि गरिबांना न्याय नसेल तर काय उपयोग त्या पक्षाचा? असं काही झालेलं नाहीये। मतभेद असू शकतात, प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे। अटलजींचंही सरकार लोकसभेत एकमताने पडलेलं होतं। शेवटी राजकारणात डोक्याला जेवढी किंमत आहे तितकी डोक्यांना नाही किंमत असते। कार्यकर्ते आलेले आहेत, घोषणाबाजी होते। कार्यकर्त्यांच्या भावना आहे, कार्यकर्ते व्यक्त करणार ते पक्ष योग्य निर्णय घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।